विधानसभा निवडणुकीतील महायुती सरकारने भटक्या विमुक्त जाती जमातीमधील नाथपंथी समाजासाठी वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाला दिलेले परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ हे नाव त्वरित बदलून त्याचे नाव श्री शिवगोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ असे करावे अशी मागणी नाथपंथी समाजाचे प्रतिनिधी व निवृत्त पोलीस उप अधीक्षक रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। अखिल नाथपंथी डवरी गोसावी नाथजोगी नाथबाबा गोंधळी बहुरूपी भारुडी या भिक्षुकी भटक्या जाती जमातीच्या राज्यभरातील समाज बांधवांनी शनिवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे राज्यस्तरीय बैठक घेऊन महामंडळाचे नामांतर करण्याचा ठराव मंजूर केला। मच्छिंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला निवृत्त महसूल उपायुक्त आनंदराव जगताप, महादेव शिंदे, डॉक्टर जयाजी नाथ साहेब, नारायण शिंदे, भालचंद्र सावंत यांच्यासह मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग या राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने नाथपंथी समाजबांधव उपस्थित होते। मच्छिंद्र चव्हाण म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ घोषित केले। याचे स्वागत करीत संपूर्ण महाराष्ट्रातील नाथपंथी समाज बांधवांनी महायुतीला भरभरून मतदान केले। सरकार स्थापन झाल्यावर मंत्रिमंडळाने हे महामंडळ स्थापनही केले। मात्र काही लोकांनी खोटी माहिती देऊन या महामंडळाला परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ असे नाव दिले। गंगानाथ महाराज हे एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे वडील असून त्यांचे समाजासाठी कोणतेही योगदान नाही। शिवाय सदरचे निवृत्त पोलीस अधिकारी हे महामंडळ स्वतःची मालमत्ता असल्याचे भासून समाजामध्ये दादागिरी करू लागले आहेत। परिणामी नाथपंथी समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे। या महामंडळाला सर्वसमावेशक नाव देण्याची मागणी, चर्चा व वादविवाद समाजामध्ये गेल्या 4 महिन्यापासून सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण अशी ठरली आहे। नमस्कार, मी मच्छिंद्र बाबूराव चव्हाण, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त। हा जो आजचा मेळावा आहे हा आमच्या समाजाला नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ हे दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी मंजूर झाले होते। त्यानंतर दिनांक 4 मार्च 2025 रोजी या महामंडळाचे काही लोकांनी नामांतर केले आणि तिथं परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ असे दिलेले आहे। त्या नावाला पूर्ण महाराष्ट्रातील नाथपंथी डवरी गोसावी समाज, भराडी समाज आणि तत्सम 13 जातीचा विरोध आहे। या नाव आमच्या समाजाला नको आहे, कारण हे गंगानाथ महाराज भिक्षुकी करत होते। त्यांच्या नावाचं त्यांचा मुलगा रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर आहे। त्याने राजकीय संबंध वापरून त्याच्या वडिलांचे नाव, ज्यांचं मंदिर त्यानं बांधलेलं आहे, त्याच्या वडिलाचं नाव ह्या महामंडळाला दिलेलं आहे। हे पूर्ण समाजाला मान्य नाही। तसेच श्री गंगानाथ महाराज हे उर्फ गंगाराम तात्या स्वरूपे यांचं समाजात कुठलंही यापूर्वी कार्य झालेलं नाही। त्यांनी सामाजिक कार्य कुठलंही केलेलं नाही, म्हणून त्यांच्या नावाला आमचा विरोध आहे आणि म्हणून हा मेळावा आहे। या मेळाव्यासाठी 99% आमच्या समाजातील 99% लोकांचा विरोध आहे या नावाला। आमची महाराष्ट्र शासनाला हात जोडून विनंती आहे की हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे। जसं महाराष्ट्र शासनाने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं, जसं अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केलं, तसंच हा नामांतराचा प्रश्न आहे। आमचा समाज पूर्ण नाराज झालेला आहे। यामुळं शासनाने आम्हाला महामंडळ दिलं, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, पण हे नाव देऊन आमची कुचेष्टा केलेली आहे असं आम्हाला वाटते। कारण आमची पुढची पिढी आमच्या भिक्षुक साधूचं आदर्श घेणार का हा प्रश्न उपस्थित राहतो। म्हणून कृपया शासनाला आमची विनंती की शासनाने हे दिलेलं नाव बदलून समाजाचं शिवगोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ या नावावर एकमत झालेलं आहे। त्यासाठीच हा मेळावा आहे। तर कृपया तो नावात बदल व्हावा। त्यानंतर आमचं हे महामंडळ इलेक्शनच्या पूर्वी स्वायत्त म्हणून होतं, ती स्वायत्तता आम्हाला प्रदान करावी। आमचं हे स्वतंत्र महामंडळ असावं, आम्हाला उपकंपनी नको आहे, हा आमचा आग्रह राहील। तरच महाराष्ट्र शासनाने आमच्यासाठी काहीतरी केलं असं आम्ही म्हणू। नमस्कार, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक पुणे
या ठिकाणी नाथपंथी समाजाच्या भावना आणि अस्मिता याच्यासाठी जमलेलो आहोत। राज्य शासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे नाथपंथी समाज विकास महामंडळ स्थापन करण्याचा, तो कौतुकास्पद आहे। राज्य शासनाचे जे कोण मंत्री महोदय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, अन्य लोकप्रतिनिधी विधिमंडळामध्ये आवाज उठवून भटक्या मुक्त जातीतील नाथपंथी समाजाला महामंडळ देण्याचं ते कबूल केलं आणि त्यांनी ते पाळलेलं आहे आणि ते आनंदाची बाब आहे। पण शासनाकडून काही राजकीय लोकांच्या व्यक्तिकेंद्रित असलेल्या एका व्यक्तीचं नाव महामंडळाला देऊन नाथपंथी समाजाचा रोष हा राज्य शासनाने स्वतंत्र ओढावून घेतलेला आहे। याची किंमत सरकारला मोजावी येणाऱ्या काळात लागणार आहे। राज्य शासनाने येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुका या काही कालावधीमध्ये घोषणा होऊन जातील। त्याच्या अगोदर राज्य शासनाला एक आमचा नाथपंथी समाजाचा एक गांभीर्याचा इशारा आहे। परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ हे जे नाव दिलेलं आहे, सर्व नाथपंथी बांधवांची विनंती आहे की हे नाव तात्काळ स्थगित करून राज्य शासनाला एक शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ हे नाव घोषित करावे आणि शासनाने पुन्हा एकदा नाथपंथी समाजामध्ये एक कृपादृष्टी टाकावी। एवढं मी थांबतो आणि